पुढची बातमी आहे शिवसेनेतून। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवकोश शिवसेना विश्वस्त संस्था याची स्थापना करण्यात आली आहे। पक्षफुटीचा फटका ठाकरेंना ज्या प्रकारे बसला त्यातून सावध होत शिंदेंच्या शिवसेनेनं ही पावलं टाकली आहेत। शिवसेना आमदार, खासदार आणि नेते फुटल्यावर त्यांनी स्थानिक पातळीवर शाखा आणि मध्यवर्ती कार्यालयांवर दावा करत ती ताब्यात घेतली। भविष्यात तसे प्रकार होऊ नयेत यासाठी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये शिवकोश शिवसेना विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यभरातील शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालय आणि शाखांचं व्यवस्थापन या संस्थेद्वारे केले जाईल। तसंच पक्षनिधी, गरजूंना मदत या उपक्रमांचं नियोजन देखील या अंतर्गत होईल। संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव कार्याध्यक्ष बालाजी किणीकर यांनी मांडला। तर शिंदेंच्या शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा या अनुषंगाने पक्षातल्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले। राज्याच्या बाहेर देखील शिवसेनेचा विस्तार केला जाणार आहे। शिवसेनेची पुढची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक दिल्लीला घेण्याबाबतचं वक्तव्य करत एकनाथ शिंदेंनी याबाबत संकेत दिले होते। महाराष्ट्राबाहेर 23 राज्यांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि संघटनाही कार्यरत आहेत। राजस्थानमध्ये शिवसेनेचे 3 आमदार आहेत। याशिवाय नागालँड, त्रिपुरा, पंजाब आणि मणिपूर इथलेही काही आमदार आणि छोटे पक्ष शिवसेनेसोबत येऊ इच्छितात। विशेष म्हणजे निवडणूक आयोगाकडे 1999च्या पक्षीय घटनेला प्रमाण मानून यापुढील वाटचाल करणार असल्याचं एकमत शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत झालंय।